बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। मोठ्या उत्साहानं स्वागत केलेल्या गणपती बाप्पांना आज जड अंतःकरणानं निरोप देण्यात आला। पुढच्या वर्षी लवकर या असं साकडं घालत घरोघरी प्रतिष्ठापना झालेल्या गणेश मूर्तींना आज भक्तिभावानं विसर्जित करण्यात आलं। याही वर्षी कोल्हापूरकरांनी पर्यावरणाचं भान राखत कृत्रिम कुंडामध्ये गणेश मूर्ती विसर्जनावर भर दिला। कोल्हापूर महापालिकेने संपूर्ण शहरामध्ये 180 विसर्जन कुंडांची व्यवस्था केली होती। त्याला नागरिकांनी प्रतिसाद देत नदी प्रदूषण रोखण्यासाठी हातभार लावला। दुसरीकडे काही मंडळींनी घरातच एखाद्या बादलीत किंवा हौदात श्रींचं विसर्जन केलं। मात्र काही लोकांनी पंचगंगा नदीत मूर्तींचं विसर्जन केलं। त्यामुळे गेल्या 2 वर्षाच्या तुलनेत यावर्षी पंचगंगा नदीत विसर्जित होणाऱ्या मूर्तींचं प्रमाण काहीसं वाढलं। 5 दिवसांच्या मुक्कामानंतर आज घरगुती गौरी गणपती विसर्जनाचा दिवस उजाडला। गौरी गणपतीच्या आगमनामुळे गेले 5 दिवस घराघरात आनंद आणि चैतन्याचं वातावरण होतं। अखेर आज गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात लाडक्या बाप्पांना निरोप देण्यात आला। खरं तर गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला कोल्हापूरकरांनी चांगला प्रतिसाद दिलाय। नदी, तलाव आणि अन्य पाणवठ्यावर गणेश मूर्ती विसर्जित न करता स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपलब्ध केलेल्या पर्यायी विसर्जन कुंडात कोल्हापूरवासियांनी गणेश मूर्ती विसर्जित करून पर्यावरणाचा समतोल राखण्यात हातभार लावला। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नदी आणि तलावांचं प्रदूषण होऊ नये म्हणून महापालिकेच्या वतीनं संपूर्ण शहरामध्ये 180 गणेश विसर्जन कुंड, काहिली आणि निर्माल्य कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती। पर्यावरणपूरक विसर्जनासाठी महापालिकेच्या पौडी विभागाचे 225 कर्मचारी, आरोग्य विभागाचे 650 कर्मचारी आणि आरोग्य निरीक्षकांच्या 16 टीम राबत होत्या। गणेश मूर्ती वाहून नेण्यासाठी 90 टेम्पो, 200 खाजगी हमाल, 24 ट्रॅक्टर ट्रॉली आणि 10 डंपरची व्यवस्था होती। याशिवाय पाण्याचे 7 टँकर, 5 जेसीबी, 2 रोलर, 2 बूम अशी यंत्रणाही तैनात होती। अग्निशमन दल, व्हाईट आर्मीचे जवान आणि स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते सुरक्षिततेसाठी तैनात केले होते। पंचगंगा नदीत मूर्तीचं विसर्जन करू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं होतं, त्यालाही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला। पोलीस प्रशासनानं पंचगंगा नदीकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद केले होते। त्यामुळं कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर कुणालाच प्रवेश दिला जात नव्हता। त्यामुळं संपूर्ण नदी घाटावर आज सामसूम होती। नदी किनारी महापालिका आणि विविध संस्था संघटनांनी विसर्जन कुंडाची व्यवस्था केली होती। सकाळच्या सत्रामध्ये संथ गतीनं विसर्जन झालं। मात्र दुपारी 3 नंतर मूर्ती विसर्जनाला वेग आला। रात्री उशिरापर्यंत शहरात ठिकठिकाणी विसर्जन सुरू होतं। शहरातील विविध कुंडात विसर्जित केलेल्या गणेश मूर्ती टेम्पो आणि ट्रॅक्टरमधून इराणी खणीवर आणल्या जात होत्या। या मूर्तींचं शिस्तबद्ध आणि सुरक्षित विसर्जन होण्यासाठी महापालिकेनं 80 लाख रुपये खर्चून स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित केली आहे। यंत्राच्या पट्ट्यावर मूर्ती ठेवून त्या खणीच्या आतील बाजूस 40 फुटांवर नेल्या जायच्या आणि अलगद पाण्यामध्ये पडायच्या। या मशीनद्वारे एका तासाला 300 गणेश मूर्तींचं विसर्जन होत होतं। त्याशिवाय इराणी खणीत मूर्ती विसर्जित करण्यासाठी तराफे आणि बोटीची सोय करण्यात आली होती। महानगरपालिकेनं इराणी खणीवर उत्तम व्यवस्था केल्यानं जलद गतीनं मूर्ती विसर्जनाची प्रक्रिया पार पडली। प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह महानगरपालिकेची संपूर्ण टीम इराणी खणीवर उपस्थित होती। तर निर्माल्य गोळा करण्यासाठी आरोग्य विभागाबरोबरच एकटी संस्थेच्या 100 महिला कार्यरत होत्या। जमा झालेलं निर्माल्य पुईखडी इथल्या केंद्रात जमा करून त्याचं सेंद्रिय खत तयार केलं जाणार आहे। दरम्यान भाजप ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेविका उमा इंगळे यांच्या वतीनं रुईकर कॉलनीमध्ये बाप्पांचं विसर्जन तुमच्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत प्रभागातील नागरिकांच्या दारात गणेश मूर्ती विसर्जनासाठी ट्रॅक्टरमधून पाण्याची काहील पाठवण्यात येत होती। या उपक्रमाचा लाभ रुईकर कॉलनी परिसरातील शेकडो नागरिकांनी घेतला। अगदी खासदार धनंजय महाडिक यांच्या कुटुंबियांनी आपल्या घरातील गणेश मूर्ती पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जित केली। महाडिक यांनी दारात आलेल्या काहिलीमध्ये गणेश मूर्ती विसर्जित करून पर्यावरणपूरक चळवळीला बळ दिलं। यावेळी महाडिक परिवार उपस्थित होता। या उपक्रमासाठी पार्थ इंगळे आणि अनिरुद्ध इंगळे यांनी पुढाकार घेतला। बाप्पांचं विसर्जन तुमच्या दारी ही संकल्पना घेऊन
गेले 3 वर्ष झालं आम्ही हा उपक्रम राबवतो आहे. आमच्या प्रभागामधील सर्व लोकांनी आपल्या फॅमिलीसह कुटुंबासहित आपल्याच दारामध्ये गणपतीचं विसर्जन एका काहीलमध्ये पाणी घेऊन आमची गाडी प्रत्येक ठिकाणी जाते आणि तिथं गणपती विसर्जन केला जातो, जेणेकरून आपल्या जलप्रदूषण पण टाळलं जातं आणि कोरोनाचा जो संसर्ग होता तो पण टाळण्यासाठी आपल्याला खूप मदत झाली. लोकांनी खूप चांगलं सहकार्य केलं आणि असंच सहकार्य नागरिकांचं आम्हाला पुन्हा पुन्हा लाभू दे. झंवर उद्योग समूहाच्या वतीनं शाहू मिल समोर पर्यावरणपूरक विसर्जनासाठी कृत्रिम कुंड तयार करण्यात आलं होतं. फ्लोटिंग बेडची संकल्पना कृत्रिम कुंडातून मांडण्यात आली होती. परिसरातील नागरिकांनी कृत्रिम कुंडात मूर्ती विसर्जित केल्या. दुसरीकडे कसबा बावडा इथल्या राजाराम बंधाऱ्याजवळील दत्त मंदिरजवळ बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले होते. बावडा परिसरातही ठिकठिकाणी महापालिकेच्या वतीनं विसर्जन कुंडांची सोय होती, पण काही लोकांनी प्रशासनाची नजर चुकवून पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जन केलं. दरम्यान कळंबा तलावाचं प्रदूषण होऊ नये यासाठी कळंबा ग्रामपंचायतीच्या वतीनं याही वर्षी मूर्तीदान उपक्रम राबवण्यात आला. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कळंबा तलावावर तब्बल 4,500हून अधिक मूर्ती दान करण्यात आल्या. येणाऱ्या गणेश भक्तांसाठी प्रसादाचंही वाटप करण्यात आलं. तर बापूराम नगर इथं मठाकडील तरुण मंडळानं मूर्तीदान उपक्रम राबवला. तसंच सुर्वेनगर आणि महाराष्ट्र नगर या ठिकाणी अभिजित खतकर फाउंडेशनच्या वतीनं काहिलीमध्ये गणेश मूर्तीची विसर्जनाची सोय करण्यात आली होती. कृत्रिम कुंडात मूर्ती विसर्जन करण्याकडे भाविकांचा कल दिसला. मात्र काही ठिकाणी लोकांनी प्रशासनाची नजर चुकवून पंचगंगा नदीमध्ये मूर्ती विसर्जित केल्या. एकूणच गेल्या 2 वर्षांपेक्षा यंदा पंचगंगा नदीमध्ये मूर्ती विसर्जनाचं प्रमाण काहीसं वाढल्याचं दिसून आलं. त्यामुळं पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चिंतेचा बनलाय.